रामकृष्ण हरी मंडळी आलेलो आहे बरं का आज पंचवटी मार्केटमध्ये बैल बाजारामध्ये टमाटा घेऊन गेलो तो कांद्याच्या गोणी आणलेलो जरा म्हटलं पाऊ गेल्या ते गेल्या बा अशी कांद्याला बाजार नाही पण म्हणलं पाऊ काय भाव जात्या काही नाही. आजची तारीख आहे 31/5/2026 आहे बरं का. अशा पद्धतीने तारीख आहे आणि बघूयात आजचा बाजार भाव काय म्हणतो बैल बाजारामध्ये एकंदरीत काय परिस्थिती. आणि तुम्ही काय आणलं टमाटा टमाटा मीडियम काय भाव विकला? मीडियम 350 आणि गोल्टी ती 250 गोल्टी 250 एक नंबर 500 एक नंबर 500. तुम्ही काय आणलं होता गिलके गिलके काय भाव दिले? 400 रुपये. असं गिलके 400 रुपये अशी एकंदरीत बाजार आहे. तरी पण बघूयात अजून बाकीचा बाजार भाव काय म्हणतो काही नाही. पंढरपूरला जायला होतं त्याच्यामुळे काही 2 दिवस जमलं नाही पण पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो म्हटलं चला आता काय काही नाही बघूयात जरा. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जरा बरं वाटतं. तुम्ही इसरा आहे बरं का माऊली इसरत नका जाऊ जरा म्हणजे माझ्या जीवाला जरा बरं वाटतं बरं का इसरत नका जाऊ. चला बघूयात काय बाजार भाव बनतोय आजचा. ओके हो काय भाव काढली आज? 23 रुपये 23 रुपये अशा पद्धतीने मेथी बरं अशा पद्धतीने मेथी बरं का 23 रुपयाने जुडी काढली आज. 23 रुपये मेथी 23 रुपये. काय म्हणते कांदा पात काय भाव काढला कांदा पात? 30 रुपये 30 रुपये 30 रुपये असं सुंदर अशी जुडी बरं का. कांदा पाताची 30 रुपये 30 रुपये जुडी काढलेली 30 रुपये जुडी. आमचे भाचे 30 रुपये जुडी काढलेली मी आज. मस्त सुंदर असा माल आहे. ओके वाले काय भाव काढली कोथंबीर? 30 रुपये 30 रुपये 25 रुपये अशा पद्धतीने कोथंबीर आहे. 25 रुपये जुडी काढली 25. मेथी काय भाव काढली? 20 रुपये जुडी काढली बरं का मेथी. कुठले पाहुणे? चांदवडचे पाहुणे 20 रुपये जुडी मेथी. दिला भोपळा 350 रुपये 350 रुपये दिला बरं का भोपळा. सुंदर असा भोपळा आहे 350 रुपये. अशी परिस्थिती आहे बरं का मार्केटची एकंदरीत अशा पद्धतीने आहे. आज माल आले पण टपाटपा खपले गेले माल. भरपूर माल होता मार्केटमध्ये आणि अशा प्रकारे काय भाव काढली मेथी माऊली? 20 रुपये 22 रुपये 25 रुपये 20 22 25 रुपये मेथी काढली बरं का. आज सुंदर अशी मेथी त्यांची. कुठले पाहुणे? देवळा देवळाचे पाहुणे देवळाचे 22 25 22 25 रुपये. अशा पद्धतीने देत आहे बुवा. ओके ओके भाव कमी नाहीये भाव चालू आहे. चांगला रेट आहे भाजी. चांगला रेट आहे ना असं 22 25 रुपये इकू राहिले. चांगलं आहे चांगलं आहे. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. काय म्हणतो कांदा आज? अजून मागितला नाही कुणी असं असं अशा पद्धतीने आहे. फुलवरवाले काय म्हणते? फुलवर चांगले मला 150 पाऊन 200 150 पावणे 200 पर्यंत. चिकट्याचे मला 100 110 असं असं 70 80 पासून अशी परिस्थिती आहे बरं का फुलवरची. अशा पद्धतीने विकते ती. चिकट्याचं आहे का? चिकट्याचं आहे. काय भाव देते? काय भाव देते? हा 70-80 रुपये असं. कुठले पाहुणे? शिंगव्याचे पाहुणे बरं का. चिकट्याचा माल असेल तर तो 70-80 रुपयापर्यंत जातोय. पंढरपुरी शिमला आहे बरं का. पंढरपूर शिमला सुंदर अशी शिमला आहे. आणि काय भाव दिली? असं 550 रुपयांनी दिली शिमला 550. फुलवर काय भाव देते? फुलवर चालूच ना 150 पावणे 200 150 पावणे. बोला ना. ओके काय भाव काढली कोबी? 180 रुपये 180 रुपयांनी कोबी विकते बरं का. कुठले पाहुणे? गर्दी काला झाली नेमकी? गिलक्याला गर्दी झाली दिसते. गिलक्याला आता काय चांगलं गिलका काय भाव देते? हो मावशी थांबा एक मिनिट. गिलका आहे बरं का. काय भाव काढले? 500 रुपये. हो शेतकरी गिलका काय भाव काढले? आत्ता चालेल. आपण मग काय रेट सांगा ना त्यांना? 550 रुपये. ओके गिलका 550. मग कर गर्दी झालेली गिलक्याला अशा पद्धतीने गर्दी आहे. प्रत्येक मालाला गर्दी होतीच हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. कांद्यावाले नवीन कांदा आहे का? नवीन कांदा काय भाव काढला? 300 रुपये 300 रुपये कॅरेट अशा पद्धतीने कांदा आहे बरं का. सुंदर असा 300 रुपये कॅरेट चालू आहे कांदा. कोबीवाले काय भाव काढली कोबी? 100 रुपये 100 रुपये चालू आहे का? असं 100 रुपये कोबी चालू आहे बरं का. थोडा चिकट्या पांढरे भाजी अशा पद्धतीने आहे 100 रुपयाने देते. ओके कुठले पाहुणे? काय भाव काढला? 200-250 रुपयाने खरड्या. ओके चांगला उडे. काय भाव काढला? 500 चांगला 500 450-500 रुपये. ओके कुठले पाहुणे बाबा? दुगाव गिरणारचे पाहुणे. दुगाव पिकलेला आंबा सुंदर असा आंबा काय भाव काढला बाबा?
काय मागेलच नाही अजून मागेल नाही का? वांग वांग आत्ता झाले आत्ता झाले. काय भाऊ काढली फुलवर? 80 रुपये चिकट्याचा माल आहे का? असं असं चिकट्याचा माल आहे बरं का. 80 रुपये काढली. कांदा 200-250 280 रुपयांनी दिला भाऊ. असं गेला नाही हा दोनचा जाळा गेला. असं असं ओके. कुठले पाहुणे? सय्यद पिंपरीचे पाहुणे. ओके लिखली काढला खरडा. शंभर काय भाऊ काढला मीडियम? काय दिसतंय घ्या ना तुम्ही. काय भाव काढला? 370 रुपये. काचा मीडियमचा म्हणजे कोणत्या मालाचा? याच मालाचा ना. अशा पद्धतीने आहे बरं का आजची परिस्थिती. एकंदरीत वाजली आहे 4-4:30ला जितकं मार्केट मोकळं झालं तुम्हाला सांगतो आज काही नादच नाही. माल इतके रपरप माल आले आणि इतके रपरप खाली झाले काही विषयच नाही. काय भाऊ काढला माल टमाटा? 420 रुपयांनी काढला बरं टमाटा. सुंदर टमाटा 420 रुपयांनी. हो काय भाऊ काढली गवार? काय भाऊ काढली? 350-400 रुपये. असं हायब्रिड गवार आहे बरं का. 350-400 रुपयांनी काढली. बाबाची का? बाबाची काय? कुठली बाबा? 2200ची. ओके 700 रुपये कॅरेट. असं असं 700 रुपये कॅरेटची काढली बरं का. सुंदर अशी म्हणजे आज जवळजवळ आहे ना भरपूर असं प्रकारे मार्केट आहे ना. आला माल रपरप संपून गेला. अजून भरपूर माल बाकी आहे परंतु आलेला माल आला तो रपसाप गेला. आणि अशा पण 4 महिने पाणी भरले माऊलीनी. काय भाऊ काढली फुलवर? फ्लावर गेली 60-70 रुपयांनी. चिकट्याचा माल आहे का? हो चिकट्याचा माल आहे बरं का. त्याच्यामुळे 60-70 रुपयांनी त्यांनी फुलवर काढली. कुठली पाहुणे? नागलवाडीचे पाहुणे. नागलवाडी. ओके पडलं गाजर आज 500 रुपये म्हणजे 20 किलो. किती किलो राहतं याचं? 20 किलो राहतं बरं का. 500 रुपये बॅग काढली त्यांनी. कुठलं गाजर आहे? इंदोरचं गाजर. 300-350 रुपये दिला बरं का. सुंदर असा आंबा आहे आणि एकदम कुठले पाहुणे? पिंपळगाव डुकऱ्याचे पाहुणे. आमच्या शेजारी त्यांनी गाडी लावली होती त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं. आम्ही शेजारीच मालिक गेलो होतो त्याच्यामुळे काही विषय नाही. तेव्हा आमचा टमाटा आहे अशा पद्धतीचा टमाटा आहे आणि चाललाय तो आमचे निकोराई टमाटा आहे. काही विषय गोलटी बरं का. गोलटी कांदा आहे मस्तपैकी. आणि काय भाव दिले गोलटी कांदा? 60-70 रुपये मागायची. 60-70 रुपये मागा द्या. लई अवघड अवस्था बरं का. अवघड समस्या आहे एकदम. 60-70 रुपये. काय घेऊन आले होते? भेंडी काय भाव दिली आज? 440 रुपयांनी भेंडी काढली बरं का. सुंदर अशी लुसलुशीत भेंडी होती. आमच्या शेजारीच होते ते. 440 रुपयांनी असे तुडुंब वगैरे झाली होती आणि 440 रुपयांनी भेंडी काढली त्यांनी. ओके 440 मध्ये काय परवडते? काहीच परवडत नाही ना. काय परवडते? काहीच परवडत नाही. त्याला लागवड तेवढ्या खुड्या 400 2 तास 350 रुपये. बरोबर आहे. परवडत नाही ना. मग सरकार काय करते? काय सरकारला काय बोलणार आता? आपल्या हातात आहे. पुढच्या वेळेस कोणाला मतदान करायचं काय करायचं ते आपण ठरवा. सरकार काय करते? फक्त यांचा फायदा करून घ्यायचा. मग खताचे भाव वाढले सगळ्याचे भाव वाढले. अजून आपल्या शेतमालाचा मालाला बाजारच नाही ना. मग काय परवडतं आपल्याला? बरोबर आहे. अशी पद्धतीने परिस्थिती बरं का. लय अवघड परिस्थिती. ओके काय भाऊ काढलं डांगर आज? सरकारी भाव 10 रुपये. सरकारी भाव 10 रुपये डांगराचा. सरकारी भाव अशा पद्धतीने गाडीमध्ये स्विफ्ट मध्ये आणलाय मस्त डांगर. सरकारी भाव काढलाय 10 रुपये डांगर. ओके असं टमाटे घेऊन आणले बरं का पाहुणे. काय भाव काढला टमाटा तुम्ही? 450 रुपये. 450 रुपये टमाटा दिला बरं का. सुंदर असा माल आहे त्यांचा. 450. कुठले पाहुणे? पिंपळगावचे पाहुणे. 450 रुपये टमाटा काढलाय. ओके रामकृष्ण हरी मंडळी. तर आलेलो आहे आपण एकंदरीत फुलवरच्या निलावामध्ये बरं का. अशा पद्धतीने आवक आहे फुलवरची आणि अशा पद्धतीने चालू आहे. बघूयात आज फुलवरची रेंज काय म्हणते काय नाही. अशा पद्धतीने आवक आहे फुलवरची बरं का. आवक पण बघू शकते तुम्ही अशा पद्धतीने आहे. एकंदरीत बघूयात आज काय रेंज मध्ये फुलवरची आज काय आवाज आहे. ओके चलो तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा पद्धतीने फुलवर आहे बरं का. सुंदर अशी फुलवर आहे. कोणती व्हरायटी माऊली? 15-22 व्हरायटी बरं का. 185 रुपये गेले. 185. कुठले पाहुणे? गंगापूरचे पाहुणे. ओके
अशा पद्धतीने माल आहे बरं का. अशा पद्धतीने माल असल्यानंतर तो जातो एकांतरी 70 रुपये 70 रुपये माल. तसा माल तशी बाजार आहे बरं का. हे सगळ्यात महत्वाचं कुठले पाहुणे खाली 70 रुपये अशा पद्धतीने माल आहे बरं का. सुपर असा आहे माल एकदम भारी आहे त्यांचा आणि क्वालिटी माल आहे. तर तो क्वालिटी माल गेलेला आहे 171 रुपये 171. कुठले पाहुणे गंगापाटणीचे पाहुणे गंगापाटणी 171. अशा पद्धतीने कंदी बरं का. बारीक कंदी त्यांचा पण सफेद आहे. बारीक आहे पण सफेद आहे आणि अशा पद्धतीने माल आहे त्यांचा. तर असा माल एकंदरीत काय भाव जातो 80 रुपये गेलेला आहे 80. कुठले पाहुणे पिंपळगाव अशा पद्धतीने माल आहे बरं का. थोडासा बारीक आहे छान आहे माल. चिक्क्या वगैरे काही नाही एवढा. त्याच्यामुळे तो माल 135 रुपये गेलेला आहे 135 रुपये. कुठले पाहुणे पिंपळगाव असं माल आहे बरं का. सुपर असा माल आहे. पांढरा छोटा कांदे बाबाचा माल. कुठले जगदंबा आमचे बरं का. 12 माल गेलेला आहे 260 रुपये गेलेला आहे 260 रुपये बाबाचा माल 260. जसा माल तशी बाजार गेले महत्वाचं बरं का. अशा पद्धतीचा माल आहे बरं का. सुंदर असा माल आहे आणि तो काय भाव गेला बघूया आपण. सुपर असा माल आहे. थोडा चिकल्या वगैरे कमी त्याच्यावरती आणि तो भाव आहे बरं का. सफेद माल आहे एकदम सफेद आणि क्वालिटी माल आहे. क्वालिटी माल गेलेला आहे तो सुपर असा माल आहे. तो गेलेला आहे 200 रुपये 200 रुपये. कुठली भाव नाही पद्धतीने आहे बरं का. एकंदरीत 250 पर्यंत फुलवरची रेंज आहे. 50-60 पासून तर 350 पर्यंत रेंज आहे. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. अशा पद्धतीने आहे बरं का. एकंदरीत फुलवरचा 50-60 पासून तर 350 पर्यंत रेंज आहे फुलवरींची आजची. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला. एवढं तुम्ही विसरता त्याच्यामुळे जरा थोडी गडबडून जाते बरं का मंडळी. एवढं लक्षात ठेवा जरा. धन्यवाद. भेटूया. रामकृष्ण हरी मंडळी. तर आलेलो आरटीओ मार्केटला. जरा बघूयात आरटीओ मार्केटमध्ये काय आज काय पोझिशन आहे काय नाही आज ती जाणून घ्यायची आपल्याला. काय म्हणतात निसार साहेब काय म्हणतात काय पोझिशन आहे आज. आज टाईट गेली. आज टाईट गेली. 5:30, 6:15 माल गेली. 6:15 मॉलचे माल 5:45. मॉलचे माल. बाकी मीडियम 5:15, 5:30. मीडियम 5:15-5:30. अशा पद्धतीने आहे बरं का टमाट्याची बाजार आज. तरी अजून 1-2 शेतकऱ्यांना आपण विचारूयात काय म्हणतात काय नाही. तुम्ही काय आणलं मीडियम मॅडम डबल ये असं डबल आहे बरं का. आणि गोल्टी आहे. जुन्या मालाची गोल्टी ती दिली 300. 300 आणि हा तो 450. अच्छा 450 रुपये का. अच्छा कुठले पाहुणे नायगावचे. अशा पद्धतीने आहे बरं का. चांगला माल त्यांचा 450 दिला. चांगला नाही डबल एम. डबल एमचा माल 450. सुपर माल 600 रुपये मार्केट. सुपर माल 600 पर्यंत जातो. अशा पद्धतीने आहे बरं का. कारण मालही कमी पडले ना. माल राहिले कुठे त्याच्यामुळे बाजार येईल. बोला ना काय भाव मागताय. पिंपळगावला जायला मीडियम मोठा पण दिला का मोठा आत्ता झाली का पण लेट झाली. रस्त्याचे काम चालू त्याच्यामुळे बरोबर. काय भाव म्हणते आज बाजार 500, 550, सुरुवातीला 600 रुपये. सुरुवातीला 600 500, 550, 500, 550, 600 पर्यंत सरासरी चालू आहे बुवा असं. मीडियम माल आहे 400 पर्यंत. 400 रुपये. सुपर माल आहे बघा, सुपर माल आहे त्यांची. आणि कुठले पाहुणे कळवणचे. काय म्हणते बाजाराची 750 रुपये दिले फक्त पण तुम्ही आपण 5.5 रुपये मागताय. 5-5.5 मागताय बस. पण मग बाजार चांगली आहे बरं का. त्याच्यामुळं थोडं टाईटच विका तुम्ही पण. हलक्यात काही सोडू नका बुवा. टाईट म्हटलं का व्यापारी येत नाही बुवा. माल पण चांगला आहे त्यांचा. त्याच्यामुळे काही विषय नाही. अशा पद्धतीने आहे बरं का. आवक वगैरे अशा पद्धतीने वाजले 5:30 वाजले बरं का. 5:30च्या दरम्यान अशा पद्धतीने आहे बाजार. सुरुवातीला चांगली होती नंतर जरा डाऊन झाली बाजार. हे लक्षात राहू द्या. सुरुवातीला कोणत्याही मालाची बाजार चांगलीच राहते नंतरून डाऊनच होती. हे लय महत्त्वाचे. ओके मी थँक्यू. चलो भेटूयात नंतर पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.